असं म्हणतात की वासनेची भूक ही आगीसारखी असते. ती एकदा लागली की जंगलातल्या आगीसारखी वाढतच जाते. मी श्रीमंत घरातील राजकुमार नव्हतो आणि माझ्या घरात पैसे पण नव्हते. माझ्या घरात पैशाची खूप कमतरता होती, परंतु माझी वर्तणूक एखाद्या श्रीमंत बापाच्या बिघडलेल्या मुलाप्रमाणे होती. मला फक्त एकच गोष्टीची आवड होती आणि ती म्हणजे सुंदर स्त्री पाहण्याची आवड. तसं वागायला नाही पाहिजे, परंतु सुंदर मुली पाहिल्यानंतर माझे डोळे एक्स-रे मशीनसारखे त्या मुलीला एकटक पाहायचे. वासनेच्या तीव्रतेने माझी नजर त्या मुलीच्या अंगावर फिरत राहायची. ती मुलगी माझ्याकडे पाहून माझ्या विचित्र पाहण्याने अतिशय थरथर कापत होती. तिचे असे घाबरणे पाहून मला खूप आनंद वाटायचा. माझ्या भावना नियंत्रणाबाहेर गेल्यावर मी त्या मुलीच्या जवळून काहीच अंतर न ठेवता तिला धक्का देऊन पुढे निघून जायचो. मी दिसायला एक तरुण सुंदर मुलगा होतो. माझं काम लग्न कार्यात व्हिडिओ शूटिंग काढण्याचं होतं. माझं कामच तसं होतं. दररोज सुंदर वेशभूषेतील मुली माझ्या कॅमेऱ्याची शोभा वाढवत होत्या. वधूचा व्हिडिओ बनवताना मी तिच्याशी काय खोडसळपणा केला नाही तुम्ही विचारू नका. कधी तिची ओढणी मागे घ्यायचो आणि कधी तिचे रेशमी केस माझ्या हाताने पुढे सरकवत होतो, जेणेकरून वधूची मी चांगली व्हिडिओ शूटिंग काढू शकेल. कधी तिच्या कमरेभोवती हात ठेवून तिला थांबायला सांगत होतो. अशा प्रकारे मी त्या वधूला तिच्या नवऱ्याच्या आधी सर्वत्र स्पर्श करत होतो. परंतु आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी फक्त लग्नासाठी येणाऱ्या सुंदर मुलींना स्पर्श करण्यापुरतं मर्यादित होतं. माझ्या कॅमेऱ्याच्या डोळ्यातून मी त्या मुलींना पाहायचो आणि ते चित्राच्या रूपात माझ्या कॅमेऱ्यात फिक्स करायचो. नंतर एके दिवशी माझा एक मित्र मला सांगू लागला, संदीप, तू जर एका ठिकाणी व्हिडिओ बनवला तर ती बाई तुला एका तासाचे लाखो रुपये द्यायला तयार आहे. मी माझ्या मित्राचे म्हणणे आश्चर्याने ऐकले. असा कोणता व्हिडिओ बनवायचा होता ज्याचे मला लाखो रुपये मिळतील? लग्नातील 4 तासाचे व्हिडिओ बनवण्यासाठी मला फक्त 10 ते 12 हजार रुपये मिळायचे. मी माझ्या मित्राला म्हणालो, मला असेच काम करायचे आहे जेणेकरून एका तासाच्या व्हिडिओमधून माझ्या हातात लाखो रुपये येतील. माझ्या कुटुंबात मी एकटा कमवता पुरुष होतो. माझे वडील हे जग सोडून निघून गेले होते. माझी आई माझ्या बहिणींच्या लग्नासाठी मुलगा शोधत होती. मला अजून एक लहान बहीण होती. ती कॉलेजमध्ये शिकत होती. तिलाही तिच्या शिक्षणासाठी पैशांची खूप गरज होती. माझ्या दोन्ही बहिणी दिसायला खूप सुंदर आहेत, त्यामुळे त्यांचे लग्न जमणे काही अवघड काम नव्हते. अवघड काम एकच होतं, मला त्यांच्या हुंड्यासाठी पैसे जमवायचे होते. म्हणूनच मी माझ्या मित्राची ऑफर स्वीकारली. मला एका तासाच्या व्हिडिओवरून लाखो रुपये मिळाले तर माझ्या बहिणीला चांगलं स्थळ मिळताच मी तिचं लग्न करेल. जोपर्यंत माझ्या दोन्ही बहिणींचं लग्न होत नाही तोपर्यंत माझं लग्न होण्याची काही शक्यता नव्हती. मी दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राबरोबर त्या बाईकडे गेलो होतो. तो एक बंगला होता. तो बंगला 2000 स्क्वेअर फूट जागेमध्ये सुंदर बांधलेला होता. तो बंगला बाहेरून पाहूनच मी थक्क झालो होतो. वॉचमॅनने दरवाजा उघडला तेव्हा मला समोर एक मोठी बगीचा दिसली आणि तेव्हा माझे डोळे विस्फारले. तो बंगला वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या फुलांनी सजवलेला होता आणि थोड्या अंतरावर समोरच्या पार्किंगमध्ये 3 मोठ्या कार उभ्या होत्या. मी चकित होऊन हे सर्व काही पाहत होतो. मला वाटले की कदाचित या श्रीमंतांच्या घरी काही कार्यक्रम असेल, म्हणूनच ते मला एका व्हिडिओसाठी लाखो रुपये द्यायला तयार आहेत. मला मनातून खूप आनंद झाला होता. मी हॉलमध्ये प्रवेश केल्यावर माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता. समोरचा हॉल अगदी आरशासारखा चकाकत होता. इथं समोर ठेवलेले सोफे आणि सजावट सर्व काही कौतुकास्पद होतं. तिथल्या मोलकरणीने आम्हाला सोफ्यावरती बसायला सांगितलं आणि ती म्हणू लागली, मी आत्ता मालकीनबाईला बोलून आणते. सोफ्यावर बसताच मी थोडासा आत बुडालो. किती आरामदायक सोफा आहे हा. श्रीमंत होणं हे सुद्धा देवाने दिलेल्या भेटीपेक्षा कमी नसतं. अनेक थंड उसासे माझ्या आतून निघाले. काही वेळाने एक मोलकरीण ट्रॉलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसच्या बॉटल घेऊन आमच्याकडे आली. आम्ही आत्ता ज्यूस पीत होतो तेव्हाच समोरच्या पायऱ्या उतरत 40 वर्षांची एक बाई येत होती. तिने रात्रीचा नाईट गाऊन घातलेला होता. तो गाऊन खूप हास्यास्पद होता. त्या बाईचे सौंदर्य त्या गाऊनमधून प्रतिबिंबित होत होते आणि ती बाई दिसायला अतिशय सुंदर होती. असे सौंदर्य पाहून मी डोळे मिचकावायला विसरून जायचो. म्हणून मी त्या बाईच्या हालचालींवरती लक्ष ठेवून होतो. ती बाई मोबाईल कानाला लावून कोणाशी तरी बोलत होती. या वयातही तिची शरीरयष्टी कौतुक करण्यासारखी होती.
ती पायऱ्या उतरून खाली येताच माझ्या मित्राने मला उठण्याचा इशारा केला. तेव्हा मी चकित झालो, नाहीतर मी तिला पाहण्यात हरवून गेलो होतो. त्या बाईने आमच्याकडे खुनशी नजरेने पाहिलं आणि आम्हाला खाली बसण्याचा इशारा केला आणि ती अजून सुद्धा फोनवरच बोलू लागली. आम्ही दोघं पुन्हा आपापल्या जागी बसलो. ती बाई काही वेळ मस्त स्टाईलने फोनवरती बोलत राहिली आणि नंतर फोन तिने बंद केला. माझ्या मित्राने त्या बाईला नमस्कार म्हटलं, परंतु त्या बाईने अगदी त्याच्याकडे दुर्लक्षितपणे करून त्याला नमस्कारचं उत्तर दिलं. तेव्हाच एक मोलकरीण त्या बाईकडे काचेच्या वाटीत सिगारेट घेऊन आली. हे सर्व पाहून मला धक्का बसला होता. त्या महिलेने सिगरेट तोंडात ठेवली आणि फुंकर घेण्यास सुरुवात केली. सिगरेट ओढत असताना ती माझ्या मित्राला म्हणाली, हा तोच मुलगा आहे का? तिने माझ्याकडे पाहून माझ्या मित्राला हात दाखवत इशारा केला. त्या बाईने विचारल्यानंतर माझा मित्र म्हणाला, हो मॅडम, हा तोच मुलगा आहे. याचं नाव संदीप आहे. तो लग्नात व्हिडिओ शूटिंग काढण्याचं काम करतो. हे ऐकून त्या बाईने माझ्याकडे डोक्यापासून ते पायापर्यंत काळजीपूर्वक पाहिलं आणि तोंडातून सिगरेटचा धूर सोडत मला म्हणाली, ए पोरा, ऐक, मी तुझी 6 महिन्यांच्या करारावरती स्वाक्षरी करून घेईल. या करारानंतर मी तुझ्याशी संपर्क साधेन. करारावरती स्वाक्षरी केल्यानंतर तू फक्त माझंच काम करायचं. हे ऐकल्यानंतर मी काही वेळ विचार करत होतो. 1 तासाचा व्हिडिओ बनवल्यानंतर मला माझ्या कामापासून स्वातंत्र्य मिळायला पाहिजे होतं. ही काय बोलत आहे? मी नंतर काहीच करू शकत नाही का? मला मनात प्रश्न पडला होता. मी काही बोलणार त्या अगोदर माझा मित्र म्हणाला, मॅडम, तुम्ही काहीही म्हणा, हा तसंच करेल. मी त्यानंतर माझ्या मित्राकडे अतिशय रागाने पाहिलं. त्या बाईने तिच्या मोलकरणीला चेकबुक आणायला सांगितलं आणि ती बाई मला विचारू लागली, तू कोणत्या कंपनीच्या कॅमेऱ्याने लग्नातील व्हिडिओ शूटिंग करतो आणि लग्नाच्या व्हिडिओ शूटिंग करून तू महिन्याची किती कमाई करतोस? आम्ही आत्ता या सर्व गप्पा गोष्टी करत असताना मोलकरीण चेकबुक घेऊन आली. मी विचार करत होतो की ती बाई मला 6 महिन्यांसाठी किती रुपयांचा चेक देईल. सुमारे 3 ते 4 लाख एवढी रक्कम देईल. एवढी रक्कम पुरेशी नाही. मला माझ्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे मिळावे म्हणून मला हे पार्ट टाईम काम करावं लागलं होतं आणि घराचा खर्च भागवण्यासाठी मला माझे काम चालू ठेवावे लागेल. पण माझ्या मित्राने मला विचार करण्याचीही संधी दिली नाही. त्या महिलेने धनादेश भरला आणि चेकबुक माझ्यासमोर टेबलवरती फेकून दिलं आणि ती मला म्हणाली, कराराच्या कागदांवरती सही करून घे आणि हा चेक घेऊन जा आणि उद्या वेळेवरती कामावर ये, नाहीतर तुम्ही इथून उठून निघून जाऊ शकतात. जेव्हा मी ते चेक पाहिला तेव्हा त्यावरती लिहिलेली रक्कम पाहून माझी तारांबळ उडाली होती. तो 30 लाख रुपयांचा चेक होता. या पैशातून मला माझे बरेच काम करता आले असते. मी एवढ्या पैशांचा स्वप्नातही विचार केला नव्हता. मी आनंदाने चेक उचलला आणि माझ्या खिशात ठेवला. चेकच्या आनंदामध्ये मी कॉन्ट्रॅक्ट पेपरसुद्धा वाचला नाही आणि न वाचताच त्यावरती सही केली. मला इतका आनंद झाला की माझे पाय जमिनीला स्पर्शच करत नव्हते. परंतु मी कोणत्या दलदलीमध्ये अडकणार आहे याची मला कल्पनासुद्धा नव्हती. मला वाटत होतं मी वाऱ्यावर उडत आहे की काय. मला माझा आनंद सावरताच येत नव्हता आणि त्या बाईने मला सकाळी कामावरती वेळेवरती यायला सांगितलं होतं. मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा मला पाहून माझ्या आईचा चेहरा आनंदाने उजळला आणि ती मला म्हणाली, संदीप, तुझ्या मोठ्या बहिणीला जे पाहुणे पाहायला आले होते त्यांना तुझी मोठी बहीण आवडली आहे. मी विचार करत होते, चांगलं स्थळ दररोज येत नाही, त्यामुळे ते लग्न निश्चित व्हावं. परंतु प्रॉब्लेम हा आहे की त्यांना लवकरात लवकर लग्न व्हावं असं वाटत आहे आणि आपण आपल्या पैशांच्या अडचणीमुळे अजून 6 महिने किंवा 1 वर्ष तरी लग्न करू शकत नाही. मी माझ्या आईची समस्या काही मिनिटात सोडवली, कारण आता माझ्या खिशात माझ्या समस्येचं समाधान आहे. मी माझ्या आईला सांगितलं की मी एका ठिकाणी काम घेतलं आहे. आता मी त्यांच्या विनंतीनुसार व्हिडिओ शूटिंग काढण्याचं तिकडे काम करेन. म्हणून त्यांनी मला ॲडव्हान्समध्ये चांगली रक्कम दिली आहे. तू अगोदर दीदीचं लग्न पक्क कर. माझी आई माझं बोलणं ऐकून खुश झाली.
परंतु आत्तापर्यंत त्या मॅडमने मला काय काम करायचं आहे ते सांगितलं नव्हतं. रात्री झोपताना मी विचार करू लागलो की त्या बाईचे असे काय काम असेल की त्यामुळे ती मला रोजच्या 1 तासाच्या व्हिडिओसाठी 30 लाख देणार आहे. आणि हे 30 लाख 6 महिन्यांचा ॲडव्हान्स नसून फक्त थोडासा ॲडव्हान्स आहे. हा सगळा विचार करत असताना मी झोपी गेलो. माझे सकाळी उशिरा डोळे उघडले आणि पटकन मी तयार झालो. त्यानंतर तो चेक मी खिशात टाकला आणि पैसे खात्यात जमा करण्यासाठी गेलो आणि नंतर त्या मॅडमच्या घरी गेलो. त्यावेळी त्या मॅडमने पॅन्ट आणि शर्ट घातलेला होता. तिला पाहून असे वाटत होते ती कुठेतरी बाहेर जात आहे. तिने माझ्याकडे रागात तिरकस नजर टाकली. तिने माझ्याकडे अतिशय रागात पाहिलं आणि नंतर तिच्या हातातील घड्याळाकडे पाहिलं. मला ती म्हणाली, आज तुला अर्धा तास उशीर झाला आहे. मला लाज वाटली. आज कामाचा पहिलाच दिवस होता आणि मी पहिल्याच दिवशी उशिरा कामावरती पोहोचलो होतो. त्या बाईने मला तिच्या गाडीत बसवलं आणि एका फ्लॅटवरती नेलं. तो फ्लॅट आतून स्टुडिओसारखा दिसत होता. मला वाटले कदाचित तिने मॉडेलिंगचा कोर्स केला असेल आणि मला मॉडेलचे फोटो आणि व्हिडिओ काढायचे असतील. ती मला एका खोलीत घेऊन गेली. तिथले चित्र आणि दृश्य पाहून मी हैराण झालो होतो. अर्थात मी एक व्हिडिओ मेकर आहे. मी लग्नाच्या व्हिडिओ शूटिंग काढत होतो. पण मी त्या खोलीत जे दृश्य बघत होतो तसे काम मी कधीच केले नव्हते. मी लगेच त्या खोलीतून बाहेर आलो. ती बाई माझ्याकडे रागाने बघू लागली. ती बाई सुद्धा रागाने बाहेर निघून आली आणि मला विचारू लागली की तू बाहेर का आला आहेस. मी म्हणालो की मला हे काम करायला जमणार नाही. माझ्या बोलण्यावर तिने माझ्याकडे असं पाहिलं जसं ती डोळ्यांनी मला खाते की काय. ती बाई म्हणाली, तू करारावरती सही केली आहेस. जर तू तुझा दिलेला शब्द पाळला नाहीस तर तुला 30 लाख रुपयांच्या दुप्पट पैसे मला परत करावे लागतील. मी चकित होऊन त्या बाईच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. हे सर्व करार पेपरवरती लिहिलेलं आहे हे मला माहीत नव्हतं. मी चेक पाहिला आणि खुश झालो आणि आता मी विचार करत होतो. मी त्या बाईला काहीच उत्तर दिलं नाही आणि तिथून बाहेर निघून आलो. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा माझ्या बहिणीच्या सासरचे लोक बहिणीच्या लग्नाची सुपारी फोडण्यासाठी घरी आले होते. माझ्या बहिणीच्या लग्नाची सुपारी फुटली आणि माझ्या आईने माझ्या तोंडात मिठाई टाकली. 3 महिन्यांनी लग्नाची तारीख निश्चित झाली. मी शांत झालो. आता मला माझी चूक लक्षात आली होती. मला आधी कामाबद्दल त्यांना विचारायला हवं होतं. साधं सोपं काम असतं तर ती दुसरी गोष्ट होती. परंतु त्या बाईला माझ्याकडून जे काम करून घ्यायचं होतं ते काम पापाची दलदल होती. पण आता मी त्या करार पेपरवरती सह्या करून त्या पापाच्या दलदलीमध्ये अडकलो होतो. मी दुसऱ्या दिवशी त्या फ्लॅटवरती पोहोचलो तेव्हा ती बाई फक्त माझ्याकडे बघत होती. मी आता तिच्या समोर हतबल होऊन डोळे खाली करून उभा होतो. ती बाई मला म्हणू लागली, आता तू काय विचार केला आहेस. मी म्हणालो, तुमचे काम करण्यासाठी मी तयार आहे. ती मला पुन्हा त्या फ्लॅटवर घेऊन गेली. आता मी अज्ञात नव्हतो. मला बंद दाराच्या मागे काय घृणास्पद खेळ खेळला जातोय ते मला माहीत होतं. मी त्या रूमच्या आत गेलो. नाईट बल्बचा मंद प्रकाश रूममध्ये सर्वत्र पसरला होता. समोर बेडवर एक मुलगी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पडली होती. मी जाऊन समोर असलेल्या कॅमेरा स्टँडजवळ उभा राहिलो. माझे काम असे नव्हते की ते मी डोळे मिटून करू शकेन. ती बाई मला माझा कॅमेरा कधी झूम करायचा आणि कधी नाही हे सांगत होती. माझे हृदय आतून खूप धडधडत होते. माझी विवेकबुद्धी मला आतून खूप त्रास देत होती. माझा आतून थरकाप उडाला होता. मी माझं डोकं त्या विचारातून काढून मुक्त झालो. मला असा व्हिडिओ बनवायचा होता. तो एक अनैतिक चित्रपट होता. मला माहीत नाही की बेडवर पडलेली मुलगी स्वतःच्या इच्छेने काम करत होती का तिची फसवणूक केली जात होती. त्या मुलीला तिथे आणले होते त्यावेळी ती अर्धी बेशुद्ध अवस्थेत होती. त्यावेळी त्या खोलीत 3 पुरुष उपस्थित होते. ते पुरुष त्या मुलीसोबत गैरवर्तणूक करणार होते आणि मला ते सर्व काही व्हिडिओमार्फत माझ्या कॅमेऱ्यामध्ये शूट करायचं होतं. आत्तापर्यंत मी माझ्या मित्रांसोबत अधूनमधून असे चित्रपट पाहिले होते, परंतु हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर बघून मी कधीच कल्पनाही केली नव्हती. व्हिडिओ शूटिंग काढताना माझा हात अनेकदा थरथरत होता. माझे मन मला आतून यातना देत होते.
की हे असे काम करणे खूप चुकीचे आहे. ती मुलगी अर्धवट बेशुद्ध अवस्थेतही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती आणि देवासाठी मला सोडून द्या असं ओरडत होती. जवळजवळ 2 तासानंतर मी खोलीतून बाहेर आलो. माझी अवस्था खूप वाईट झाली होती. मी घामाने चिंब भिजलो होतो. माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. हे सगळं घडताना मी पहिल्यांदाच माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. मी लगेच तिथून बाहेर पडलो आणि माझ्या घरी गेलो. घरी आल्यावर मी नीट जेवलो नाही आणि झोपूसुद्धा शकलो नाही. जेव्हा पण मी माझे डोळे मिटले तेव्हा मला त्या मुलीच्या वेदनादायक रडणे माझ्या कानावरती पडत होते. तेच दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळत होतं आणि मी झोपेतून उठून बसायचो. परंतु माझी अशी अवस्था काही दिवसांपुरती होती. नंतर हळूहळू मला याची सवय होऊ लागली. आता मी पापाचा भागीदार होऊ लागलो. आता मला व्हिडिओ बनवताना भीती वाटत नव्हती, कारण पापाचा काळा रंग माझ्या मनाला भिडला होता. मी ज्या अवस्थेत होतो ते पाहून मला माझे आश्चर्य वाटायचे, कारण आता माझ्या आतही शैतानी विचार जन्म घेऊ लागले होते. मला आता मुलींच्या रडण्याचा आवाज ऐकून खूप आनंद मिळू लागला होता. मी जेव्हा व्हिडिओ बनवत होतो तेव्हा माझ्या स्वतःच्या भावना नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्या होत्या. मी खोलीत प्रवेश केला तेव्हा तिथे एक मुलगी पडलेली होती, परंतु तिचे संपूर्ण शरीर अजूनही पूर्णपणे झाकलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर मास्क देखील लावलेला होता. हे काम करत असताना मला समजले होते की या सर्व मुली ज्या इथे येतात त्या सर्व मुली बहुतेक कॉलेजच्याच आहेत, ज्या मुली प्रेमाच्या जाळ्यात फसलेल्या आहेत. त्या मुलींना या मॅडमच्या टीमची मुलं इकडे या फ्लॅटवरती घेऊन यायचे आणि त्यानंतर त्यांचे असे व्हिडिओ बनवायचे आणि त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे कमवायचे. पहिल्यांदा मुलीचा बनवलेला व्हिडिओमध्ये त्या मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत होता आणि हा व्हिडिओ त्या मुलीला दाखवून तिला ब्लॅकमेल केले जायचे. त्या मुलीचे जास्त व्हिडिओ बनवले जायचे, परंतु इतर व्हिडिओमध्ये त्या मुलीचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. त्या मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत असलेला व्हिडिओ सेव्ह केला होता, जेणेकरून भविष्यात जर त्या मुलीने काम करण्यास नकार दिला तर तो व्हिडिओ त्या मुलीला दाखवायचा आणि व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल केले जाऊ शकते. त्या बाईचे या फ्लॅट व्यतिरिक्त अनेक फ्लॅट होते. त्या फ्लॅटमध्ये हेच सगळे प्रकार घडत होते. जेव्हा मुलींना ब्लॅकमेल केले जायचे तेव्हा त्यांच्यासोबत बळजबरी केली जायची आणि नंतर त्या मुली या लोकांच्या तालावर नाचू लागायच्या आणि ते सांगतील ते सगळं काही करण्याचा प्रयत्न करू लागल्या. मी जेव्हा त्या मुलीला बघितलं तेव्हा त्या मुलीचा हात दुधाळ पांढरा दिसत होता आणि मुलीचे सौंदर्य ही माझी कमजोरी होती. ती मॅडम आत आल्यावर मी त्यांना म्हणालो, मला पण या मुलीसोबत माझ्या इच्छेनुसार काहीतरी करायचं आहे. आधी मॅडमने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले, नंतर ती हसायला लागली आणि मला म्हणाली, ठीक आहे, मला काही हरकत नाही. ती मुलगी खरोखर दिसायला खूप सुंदर होती. मी रूमचा दरवाजा बंद केला आणि पहिल्यांदा मी त्या मुलीसोबत 2 तास घालवले आणि मला माझ्या कृत्याबद्दल काहीच पश्चाताप झाला नाही. आणि मग असे वाटू लागले की मला माझ्या या पापाची सवय होऊ लागली आहे. माझ्या बहिणीचे लग्नसुद्धा जवळ आले होते आणि मी मोठ्या थाटामाटात माझ्या बहिणीचे लग्न लावून दिले होते. माझ्या आईला खूप आश्चर्य वाटले होते. अचानक माझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? लग्नाला आलेल्या एका मुलीकडे बघितलं तेव्हा मी माझ्या जागी स्तब्ध झालो होतो. लग्नाच्या वेळी मी ती मुलगी पाहिली जिच्यासोबत मी त्या रात्री 2 तास घालवले होते आणि ही मुलगी आता त्या बाईसाठी काम करत होती. परंतु ती मुलगी इथे खूप सभ्य दिसत होती. सभ्य वेशभूषा करून एखाद्या श्रीमंत घरातील मुलगी असल्यासारखी दिसत होती. मी मनातल्या मनात विचार केला आणि नंतर मुद्दाम तिच्याजवळ गेलो. मला पाहून ती थोडी घाबरली. मला पाहून ती मला टाळत तिथून निघून जाऊ लागली. जेव्हा माझ्या बहिणीच्या सासूने त्या मुलीला तिच्या नावाने हाक मारली तेव्हा मी थक्क झालो. ती मुलगी माझ्या बहिणीची नणंद आहे हे मला समजल्यावर मी थक्क झालो. तिला मला बघून जितकी लाज वाटली होती तेवढंच मी तिला घाबरलो होतो. तिला हे माहीत नव्हतं पहिल्यांदा तिच्यासोबत कोणी वाईट कृत्य केलं होतं, कारण ब्लॅकमेल व्हिडिओमध्ये पुरुषांचे चेहरे अस्पष्ट दिसत होते आणि फक्त मुलींचे चेहरे स्पष्ट दिसत होते. ती मला ओळखत होती कारण मी तिचे अनेक व्हिडिओ तिच्या चेतना अवस्थेत देखील बनवले होते. माझ्या बहिणीच्या नंदेला पाहिल्यानंतर माझी अवस्था खूप वाईट झाली होती. माझ्या आईने मला काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं
की तिला माझ्या बहिणीची नणंद खूप आवडली आहे. ती दिसायला खूप सुंदर आहे आणि मला त्यांच्याकडे तुझ्यासाठी त्या मुलीचा हात मागायचा आहे. तेव्हा मी आईला म्हणालो होतो, ठीक आहे, तुला आवडत असेल तर तू त्या मुलीचा हात माझ्यासाठी माग. आणि माझ्या आईने त्या मुलीशी माझे लग्न अगोदरच निश्चित केले होते. त्या दिवसांमध्ये मी माझ्या कामात खूप व्यस्त होतो, त्यामुळे मी या गोष्टींकडे जास्त लक्षच दिलं नाही. आणि त्यांची मुलगी दिसायला कशी आहे हे पाहण्यासाठी तिचा फोटो सुद्धा मी पाहिला नाही. आणि आता त्या मुलीला माझ्या समोर पाहिल्यानंतर माझी अवस्था खूप वाईट झाली होती. मी असं कसं त्या मुलीबरोबर लग्न करणार होतो. त्या मुलीसोबत मी स्वतः गैरवर्तन करताना व्हिडिओमध्ये स्वतः चित्रण केलं होतं. मी आधीच विचार करत होतो की एखादा माणूस इतक्या वाईट चारित्र्याच्या मुलीला कशी काय बायको बनवेल. एक माणूस 100 ठिकाणी तोंड मारतो, परंतु त्याला त्याची बायको शुद्ध आणि अस्पृश्य असावी असे त्याला वाटते. आता मी या गोंधळाचा बळी झालो होतो, जेव्हा माझ्या आईने माझा हात धरून मला ओढत नेलं आणि मला त्या मुलीजवळ बसवलं. जेवढी माझी वाईट अवस्था झाली होती तेवढी वाईट अवस्था त्या मुलीची सुद्धा झाली होती. माझी आई म्हणाली, आता तू पण गीताच्या हातात अंगठी घाल. माझ्या आईने सोन्याची अंगठी माझ्या हातात दिली. मी आता काय करावं याचाच विचार करत होतो. ती मुलगी माझ्या बहिणीची नणंद नसती तर यावेळी मी तिथून निघून गेलो असतो, परंतु माझ्या बहिणीचे विवाह फेरे व्हायचे बाकी होते. अगोदर माझं त्या मुलीशी साखरपुडा होणार होता आणि त्यानंतर माझ्या बहिणीचा लग्न सोहळा पार पडणार असं ठरलं होतं. पुरुष असून सुद्धा अंगठी घालताना माझे हात थरथर कापत होते. तिने मला हात दिला तेव्हा मला माझ्या हातात कोणीतरी आगीचा गोळा दिल्यासारखं मला जाणवलं होतं. मी अंगठी घातली आणि तिथून उठून उभा राहिलो. मी माझ्या बहिणीचे लग्न होताना कसं पाहिलं होतं हे फक्त मलाच माहीत होतं. रात्रभर मला झोप येत नव्हती. आत्तापर्यंत त्या मुलीने इतक्या मुलांसोबत तोंड काळं केलं होतं. मी माझे डोळे उघडे ठेवून कशी माशी खाणार होतो. आता लग्नाला नकार कसा द्यायचा याचाच विचार मी करत होतो. माझा नकार देणं अर्थात माझ्या बहिणीचा घटस्फोट होणार हे निश्चित होतं. आणि माझ्या बहिणीला तिच्या सासरी जाऊन 24 तासही उलटले नव्हते. आणि मी त्या मुलीचे वास्तव सर्वांसमोर उघड करून तिच्याशी संबंध संपवले तर माझे वास्तव सुद्धा सर्वांसमोर आले असते. मी माझ्या घरात कसली हरामची कमाई घेऊन येत आहे. काही दिवसांनी त्या फ्लॅटमध्ये तीच मुलगी माझ्या समोर आली. ती माझ्यापासून नजर चोरून जाऊ लागली, परंतु मी तिच्या समोर उभा राहिलो आणि म्हणालो, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी तिचं काही बोलणं देखील ऐकलं नाही आणि तिचा हात धरून तिला रिकाम्या रूममध्ये नेले आणि रूमातून बंद केली. मी रागात तिचा हात झटकला आणि रागात तिच्याकडे पाहत तिला म्हणालो, तू काय आहेस ते तुला माहीत आहे का? तुला माझ्याकडून माझी पत्नी म्हणून घेण्याची अपेक्षा असेल तर तो तुझा गैरसमज आहे. मी कधीच तुझ्यासारख्या वैश्याला माझी पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. तू हे नातं लवकरात लवकर होईल तेवढं लवकर तोडून टाक. मला चांगलं चारित्र्य असलेली पत्नी हवी आहे, तुझ्यासारखी वैश्या नाही. माझ्यामधली सर्व कटुता मी बाहेर काढली होती. ती मात्र काहीही न बोलता रूममधून बाहेर निघून गेली. त्या दिवशी संध्याकाळीच माझ्या आईला माझ्या बहिणीच्या सासूचा फोन आला. ती रडत रडत माझ्या आईची माफी मागू लागली. म्हणाली, माझ्या मुलीचे लग्न आम्हाला करायचे नाही. तिला दुसरं कोणीतरी आवडत आहे. माझ्या मुलीने माझं डोकं शरमेने खाली केलं आहे. माझी आई काळजीत होती, परंतु मला खूप आनंद झाला होता. नंतर मी स्वतःला या आनंदातून सावरलं. हे चांगलं झालं होतं. त्यानंतर जरी मी त्या मुलीच्या समोर आलो तरी ती माझ्याकडे न बघता निघून जायची. मी खूप निवांत होतो. एके दिवशी एक नवीन मुलगी फ्लॅटवर आणली होती. तिचा व्हिडिओ मला बनवायचा होता. मला लवकर कामावर पोहोचायचं होतं. मॅडमने मला लवकर फ्लॅटवरती येण्यासाठी सांगितलं होतं. मी पटकन माझं काम आवरलं आणि कॅमेरा वगैरे तयार करून त्या रूममध्ये पोहोचलो. तेव्हा बेडवरती एक मुलगी शॉर्ट टॉप आणि जीन्समध्ये होती, परंतु तिच्या चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. मला समजले ती एका महाविद्यालयात शिकणारी मुलगी होती जिला इथे आणले होते. त्या मुलीचे हातपाय पाहून असे वाटत होते ती खूप सुंदर आहे. थोड्या वेळाने मॅडम रूममध्ये आल्या आणि मला म्हणाल्या, ज्या मुलाचा आणि या मुलीचा व्हिडिओ बनवायचा होता तो मुलगा आज आलेला नाही. त्याची आई आजारी आहे, त्यामुळे तूच या मुलीचा आज व्हिडिओ बनवशील का? तुझा कॅमेरा सेट कर आणि व्हिडिओ बनवण्याची तयारी कर. मी म्हणालो, ठीक आहे, कारण आता हे काम मी खूप आनंदाने करायचो. त्या मॅडम मला ऑर्डर देऊन निघून गेल्या.
मी रूम बंद करून कॅमेरा सेट केला आणि त्या मुलीकडे गेलो आणि उभा राहिलो. सगळ्यात आधी मी त्या मुलीला तिच्या ओढणीमधून मुक्त केलं. त्यानंतर मी तिच्या चेहऱ्यावरील मास्क काढू लागलो. तेव्हाच कोणीतरी अचानक खोलीचा दरवाजा इतक्या जोराने वाजवला की मी घाबरलो. मी दार उघडले तेव्हा ती गीता होती. ती म्हणाली, त्या मॅडम आणि त्यांच्या टीममधला तो मुलगा परत आला आहे. माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐका. या मुलीचे कॉलेजच्या वाटेवरून अपहरण झाले आहे. देवासाठी तिला असंच जाऊ द्यात. तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही माझ्यासोबत बनवा, पण या मुलीला जाऊ द्या. मी म्हणालो, मला तुला स्पर्श करणे आवडत नाही, तू इथून निघून जा, मला माझं काम करू दे. परंतु ती मागे हटली नाही. तिने मला धक्का दिला आणि खोलीत आली आणि त्या मुलीकडे पाहू लागली. अजूनही त्या मुलीच्या चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. गीता म्हणू लागली, ही मुलगी माझ्या ओळखीची आहे, खूप सभ्य मुलगी आहे. देवासाठी तुम्ही तिला सोडा. तुम्ही एकदा या मुलीचा मास्क काढून टाकला तर तुम्हाला स्वतःची लाज वाटेल. देवासाठी या मुलीला सोडा. परंतु मी गीताचा एकही शब्द ऐकला नाही आणि गीताला मी खोलीबाहेर ढकलून दिले. त्या बेशुद्ध मुलीच्या चेहऱ्यावरील मास्क काढून टाकला. परंतु तितक्यात माझं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं. तिच्याकडे पाहिल्यावर माझे भान हरपले. मला जमीन फाटावी आणि त्यात मी गडून जावे असे वाटू लागले. नाहीतर या खोलीचा छत माझ्या अंगावर कोसळून माझं आयुष्य संपावं. ती मुलगी माझी धाकटी बहीण होती. तिला पाहून माझे भान हरपले. आता मी काय करू? मी काय करणार होतो आणि कोणासोबत करणार होतो? माझ्यावर दृष्ट आत्म्याने मात केली आणि मी पटकन खोलीतून बाहेर निघालो. मी दार उघडले तर गीता बाहेर उभा होती. ती रडत होती. तिने माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाली, आज तुमच्या बहिणीला इकडे आणलं आहे. हे मला माहीत होतं. तुम्ही तिचा चेहरा पाहावा असं मला वाटत नव्हतं. परंतु कदाचित देवाला तुम्हाला आरसा दाखवायचा होता. मी आणि तुमची बहीण एकाच कॉलेजमध्ये आहोत. ती माझ्यापेक्षा एका क्लासने ज्युनियर आहे. जसे तिचे अपहरण करून तिला इकडे आणले, मला सुद्धा असेच आणले होते. परंतु मला बर्बाद केले होते आणि मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून हे काम करून घेतात. मला माहीत नाही तो क्रूर माणूस कोण होता, ज्याने पहिल्यांदा माझ्यासोबत हे असं काम करताना त्याचं हृदय का थरथरलं नाही? हे सांगताना ती खूप रडू लागली आणि मला खूप भीती वाटत होती. जिला मी उद्ध्वस्त केलं तीच आज मला माझ्या बहिणीसमोर अपमानित होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती. मी माझ्या बहिणीला माझ्या मिठीत घेतलं आणि तिला त्या फ्लॅटमधून बाहेर घेऊन आलो आणि नंतर तिला आमच्या घरी नेलं. घरात असं सांगितलं, ती कॉलेजमध्ये बेशुद्ध पडली होती. त्यानंतर मी कोणत्याही परिस्थितीमध्ये गीताशी लग्न करायचंच असा हट्ट धरला होता. दुसरीकडे माझा करार संपला होता. परंतु मी ठरवलं होतं, यापुढे कोणत्याही निष्पाप मुलींना मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही आणि मी हा काळा धंदा बंदच करेल. या फ्लॅटमध्ये सुरू असलेलं कृत्य सर्वप्रथम मी बंद करेल. तेव्हा मी त्या फ्लॅटवरती गेलो, जसं मी अगोदर जायचो, नॉर्मल पद्धतीने, कारण याबद्दल कोणाला शंका येऊ नये. मला पुढे काय करायचं आहे. अगोदर मी ते सर्व व्हिडिओ डिलीट केले ज्यामुळे त्या मुलींना ब्लॅकमेल केले जायचे. त्यानंतर मी पोलिसात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ त्या महिलेवर कारवाई करून त्यांना अटक केली. त्यानंतर त्या फ्लॅटमध्ये पण छापा टाकून अनेक मुलींची तिथून सुटका करण्यात आली. कोणत्याही मुलीला लाज वाटू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली होती. ते सर्वांचे तोंड झाकून फ्लॅटमधून बाहेर पडले आणि त्यानंतर सर्व मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्या महिलेला तिच्या संपूर्ण टीमसोबत तुरुंगात टाकण्यात आले. त्या टीमला तुरुंगात टाकून कठोर शिक्षा देण्यात आली. आता त्या बाईच्या हातातील बाहुल्या बनलेल्या त्या मुलींना या वेदनेतून मुक्ती मिळाली होती. त्या मुलींना व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करणारे सगळे व्हिडिओ मी डिलीट केले होते. माझ्या मनालाही थोडं बरं वाटलं होतं. मी काही चांगलं काम केलं आहे. मी खूप रडलो आणि देवाची माफीसुद्धा मागितली. मी आता कधीच तशा मार्गाने पैसे कमवणार नाही आणि हा माझा जिद्दीचा परिणाम होता की गीता माझ्या रूममध्ये नववधूच्या रूपात उपस्थित होती, कारण तिचा खरा दोषी तर मीच होतो. मी हात जोडून गीताची माफी मागितली. मी म्हणालो, मला माफ कर. त्या फ्लॅटवर सर्वात अगोदर मीच 2 तास तुझ्यासोबत होतो आणि त्यानंतर तोच व्हिडिओ दाखवून तुला ब्लॅकमेल केले होते. परंतु तू मला माफ कर, तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. गीतालाही माहीत होतं की मी त्या बाईच्या कैदेतून निष्पाप मुलींना कसं सोडवलं होतं आणि मी आता हे काम सोडून दिलं होतं, म्हणून तिने मला माफ केलं. मी माझी पत्नी गीतासोबत माझं नवीन आयुष्य सुरू केलं. तिचं जुनं आयुष्य कसं आहे याची मला काहीच पर्वा नव्हती, कारण जे काही घडलं त्याला मी तितकाच जबाबदार होतो आणि गीताने जे काही केलं ते मजबुरीने केलं. परंतु प्रत्यक्षात ती तर एक अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत मुलगी होती. माझा पाठिंबा आणि प्रेम मिळाल्यानंतर तिने देवाचे आभार व्यक्त केले की मला इतका प्रेमळ नवरा मिळाला आहे.
मी सुद्धा देवाचे आभार व्यक्त केले की त्याने मला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवला आणि मी हे सर्व काही करू शकलो आणि त्या मुलींना मी योग्य वेळी वाचवलं होतं आणि सोबतच मी माझ्या बहिणीलाही वाचवू शकलो. आज माझ्या आयुष्यात खूप शांतता आहे. देवाने मला एक सुंदर मुलगी सुद्धा दिली आहे. माझ्या मुलीचा चेहरा पाहून माझे डोळे भरून आले. त्या सुद्धा कोणाच्या तरी मुलीच होत्या, ज्या मुलींना पाप करण्यासाठी भाग पाडले गेले. मी पुन्हा एकदा डोळ्यात अश्रू आणून देवाची माफी मागितली होती. मित्रमैत्रिणींनो, या कथेचं तात्पर्य जास्त पैशाच्या लोभाने माणसाने चुकीचे काम करू नये. कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. चुकीची कामं करत असताना वेळेचा पलटवार होऊ शकतो. त्यामुळे अतिलोभ आणि पैशाचा मोह अजिबात माणसाला नसावा. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला या कथेमधून काय शिकायला भेटलं ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.